आणि आता महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। मंत्र्यांच्या बंगल्यावर तब्बल 30 कोटींचा खर्च, 5 महिन्यात बंगल्याचं पुन्हा नूतनीकरण। नागपूरमध्ये 15 ते 17 मार्चला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वपूर्ण सभा होणार। लोकसभा निवडणुकीच्या काळात बँक व्यवहारांवर प्रशासनाची नजर राहणार। व्यवहारांबाबत दक्षता घेण्याच्या नागपूर जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांच्या बँकेसोबतच्या बैठकीत सूचना। आमदार राजन साळवेंच्या कुटुंबियांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी। मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार। उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमवल्याचा रत्नागिरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। चिपळूणमधील भास्कर जाधव आणि निलेश राणे समर्थकांमधील राडा प्रकरणामध्ये आतापर्यंत ठाकरे गटाच्या 12 जणांना अटक, तर जामीन अर्जावर खेड जिल्हा सत्र न्यायालयात आज सुनावणी। राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर। विद्यावेतन वाढ आणि वसतिगृहाच्या दुरुस्तीच्या आश्वासनानंतरही अंमलबजावणी नाही, निवासी डॉक्टर आक्रमक। शिक्षकांकडून 12वीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार। पेन्शन योजनेसह शिक्षकांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा पेपर तपासणार नाही, शिक्षकांचा सरकारला हा इशारा। मॅकडोनाल्डमध्ये चीजच्या नावाखाली आता ग्राहकांची फसवणूक होते। चीज न वापरता चीज सदृश्य पदार्थांचा वापर केल्याचा प्रकार उघडकीस आला। अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईनंतर नावातील चीज शब्द काढत बदल करण्यात आला। ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। ऊसाच्या एफआरपीमध्ये केंद्र सरकारकडून 25 रुपयांची वाढ। 315 रुपये प्रति क्विंटल ऐवजी 340 रुपये प्रति क्विंटल इतका एफआरपी मिळणार।